गुन्हा कधीही लपून राहत नाही. कितीही प्रयत्न केला तरीही कायद्यापासून गुन्हेगार वाचू शकणार नाही. कितीही चॅप्टर असला तरीही गुन्हेगारांच्या हाती पडतील बेड्या. फक्त तुम्ही रासावत. प्रत्येक क्षणी क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. गेल्या आठवड्यामध्ये कोरियाच्या परिसीमा गाठणाऱ्या घटना घडल्या. कुठे बलात्कार, कुठे खून, अशा मन पिळवटून टाकणाऱ्या घटना एका मागून एक समोर आल्या. मानसिक समतोल ढासळला आणि माणसातलं जनावर सर्वांसमोर आलं. समाज कुठल्या दिशेला चाललाय हेच कळत नाही. कोपर्डीची ती हृदय चिरणारी आरोळी, नवी मुंबईतल्या स्वप्नील सोनावणेच्या मृत्यूनंतरचा आक्रोश आणि विरारमध्ये त्या चिमुरडीचा खून, या घटना खुणावतायत आपल्याला सतर्क राहण्यासाठी. या कोरियाच्या परिसीमा पलीकडच्या घटना आपण पाहणार आहोत. पण आता पाहूया 1.5 वर्षाच्या मुलासमोरच त्याच्या आईवर गोळ्या झाडून खून करणाऱ्या पिंपरी चिंचवड मधल्या इंजिनियर असलेल्या विकृताची ही काळी कहाणी. संशयाचं भूत एखाद्याच्या डोक्यात घुसलं की त्याचं आयुष्य उद्ध्वस्त कसं होतं हे स्पष्ट करतंय अंजली पाटीदार खून प्रकरण. नात्यांचा कोळसा करणारी ही घटना आहे. पिंपरी चिंचवडमधल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये संगणक अभियंता असलेल्या मनोज पाटीदार या विकृताची. हो रे. हां हो ना. बस रे, आवी घेते आणि निघते. बस आता. हो 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 रे, पोचते. निघाले. हां हां. नाही तू बस, मी पोचतेच आहे. बस आले. हां. कुठे दौराज? अरे दौरा काय काय शब्द? मग दौरा काय म्हणतोयस? मी क्लिनिकला जाते, तुला माहिती आहे ना. अच्छा, क्लिनिकला. हे एवढं नटून थटून? मी नटून थटून? मी नेहमीच जाते अशी. तू माझा काल फोन का नाही उचललास? अच्छा, तू फोन केलेलास का? बघ. अरे बिझी असेल, त्याच्याशिवाय नाही करणार मी असं. तू बिझी आहेस ना. मी रिकाम टेकडा बसलोय घरात. पण मी म्हटलं का कधी तुला? म्हणायला कशाला हवं, अर्थ तोच निघतो ना. तुझ्या डोक्यात काय शिजतंय ना मला तर अजिबात कळत नाहीये. पण मला आता बिलकुल वेळ नाहीये तुझ्याशी बात करायला. सॉरी. आपल्याला वाटत असलेली ही पती पत्नीची नेहमीची भांडणं नव्हतीच. अंजली पाटीदार या डॉक्टर होत्या. वाकड परिसरात मदर केअर नावानं डिस्पेन्सरी चालवायच्या. मनोज पाटीदार यांच्याशी त्यांचं 3 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. अंजलीचा विवाहबाह्य संबंध असल्याचा खूळ मनोजच्या डोक्यात बसलं होतं. अरे राजा, काय करतोयस? हा, काय खेळतोयस? हा, तिथे टीव्ही पण चालू आहे, इकडे पण खेळतोयस. हा, ये बरं, बघ केवढे चुका आहे तिकडे. केवढा अभ्यास राहिलाय तुझा. ये राजा, ये अभ्यास करू. ये, आपल्याला खूप अभ्यास करायचा. ये बरं. अरे वा, त्यालाही शिकवतेस? कळतं आता मला तुमचे टोमणे. काय बोलतोय मी? काय चाललंय? मी माझ्या मुलाला शिकवतेय. नाही, तुझा मुलगा म्हणजे तो माझा मुलगा नाहीये. अरे आपलाच मूल आहे, पण आपल्या मुलाला शिकवायचं नाही असं काय आहे का? नाही, शिकव ना. मला माहिती आहे कोणाकोणाला शिकवत असतेस ते बाहेर. म्हणजे काय म्हणणं काय तुमचं? स्पष्ट बोला. मला म्हणालीस तू सेमिनारला जाणार आहे, मग ठीक आहे, डॉक्टरांकडे कशी? थांबा जरा. मावशी, तर याला घेऊन जा. जा राजा, आज जा. बोल आता. जे काय बोलायचं नाही क्लिअरली बोल. मला जे काय बोलायचंय ना ते तुला क्लिअरली कळतंय. अरे म्हणजे काय? तुला काय वाटतं कामं सोडून मी लोकांबरोबर फिरत बसते? अरे माझं काम आहे ते. हे तुझ्या मनामध्ये काय खूळ चाललंय? तू मला सांगितलेलं सेमिनारला जातेस, डॉक्टरांच्या गाडीत कशी पोहोचलीस? अरे माझं काम आहे ते. मी डॉक्टरांबरोबर फिरणं हे आहे. मला व्हिजिटिंगला जावं लागतं. तुझ्या डोक्यात जे काय खूळ बसलंय ना ते प्लीज काढून टाक. खूळ माझ्या डोक्यात नाही, खूळ ना तुझ्या डोक्यात बसलंय. तुझा मुलगा म्हणजे तो माझा मुलगा नाहीये. भांडणं कधीतरी थांबतील या वादावर कधीतरी पडदा पडेल असं नेहमी अंजलीला वाटायचं. विशेष म्हणजे अंजली अगदी साधी सरळ होती. पण तिच्याबरोबरचं मनोजचं वागणं तिला नीट जगू देत नव्हतं.
त्या दिवशी तर मनोजनं हद्द केली. जास्त बोलायचं नाही, नाहीतर त्या दोघींबरोबर तुला पण ढगात पाठवीन, समजलंस? हा? मावशीला दूध पाजवलं ना, आता झोपवा हा त्याला. हो झोपवा आता. हे काय चाललंय? काय चाललंय? ऐकता का काय चाललंय? हे ही पद्धत आहे? ही पद्धत आणि तू काय करतो? काय? ही पद्धत आहे का घरी सीसीटीव्ही लावायची? अगं माझं घर आहे, सीसीटीव्ही लावेन नाही तर काही करेन. अरे लोक सीसीटीव्ही बाहेर लावतात सिक्युरिटीसाठी, तू घरी लावलेस एक मिनिट, एक चक्क. मिनिट. मी माझ्या आणि तुझ्या सिक्युरिटीसाठी लावलाय तो. कसली सिक्युरिटी? कसली सिक्युरिटी? त्या डॉक्टरापासून. अरे काय घेणं देणं ते डॉक्टरचं आणि माझं? ते तुला आणि त्याला माहित, मला काय विचार? अरे काय खूळ लावून घेतलंस रे खूळ डोक्यात? माझं नाही, खूळ तुझं आहे. अरे मनोज थोडा तरी विचार कर, काय बोलतोयस? काय बोलतोय मी? काय बोलतोय मी? अगं मी नुसता बोलतोय, तू काय करतेस त्याचा विचार कर. माझे चांगलेच विचार होते रे, म्हणूनच तुझ्याशी लग्न केलं. 2 लग्न झाले होते तुझे, तू लपवलंस माझ्याकडून ही गोष्ट. कधी सांगितलंस? हा? त्या दोघी कसे गेल्या ना बाहेर, ह्याचीही चर्चा खूप होते. कळालं मनोज? तुला दाखवू त्या कशा गेल्या त्या? हं? जास्त बोलायला लागलीस तू. हे बघे, जास्त बोलायचं नाही, नाहीतर त्या दोघींबरोबर तुला पण ढगात पाठवीन, समजलंस? हा? मनोज काय करतोय? सोड सोड मनोज सोड. अरे काय झालंय काय तुला? वेळ लागलाय का तुला? पण मनोजची यापूर्वी 2 लग्न झाली होती आणि त्याच्या दोन्ही पत्नींचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. हे सगळं त्यानं डॉक्टर अंजलीपासून लपवून ठेवलं होतं. त्यांच्यात नेहमी वाद होत, पण मनोज याच वादावर थांबणार नव्हताच. त्यानं अंजलीला कायमचा संपवण्याचा कट रचला होता. त्यासाठी त्यांनी घरात पिस्तूलही आणून ठेवलं. ऐन मोका साधला आणि अंजलीला संपवलं. अरे बाळा काय करतोयस? चॉकलेट खाशील? अरे मनोज तू इथे? हो मी इथे. काय काम आहे तुझं इथे? तुझं काम संपवायला आलोय. हे बघ मनोज, आपलं जे काय आहे ना आपण घरी बघू. दीड वर्षांच्या चिमुरड्यासमोर त्याच्या आईचा गोळी झाडून खून करण्यात आला. त्या इवल्याशा जीवासमोर त्याच्या आईचा जीव घेण्यात आला होता. सर, आपण त्याचा मोबाईल ट्रॅकर लावला होता, परंतु तो बघा ह्या रूटने असं जातो, इथे घाटापर्यंत त्याचा मोबाईल आपल्याला नेटवर्क मिळतोय. इथून पुढे नेटवर्क मिळत नाही, परंतु तो इथेच कुठेतरी लपलेला असेल. चला घाटातच कबर बांधली त्याची. हो सर. चला चल. हीच गाडी नसेल ना ते? हो सर, असू शकते ती गाडी. जाऊन जाणार कुठे, ऐकलं का? हो सर. हां. लवकर क्विक.
पोलिसांनी मनोजच्या मुसक्या आवळल्यात. विशेष म्हणजे हे मनोज पाटीदारचं तिसरं लग्न होतं आणि अगोदरच्या दोन्ही पत्नींचा मृत्यूही संशयास्पदरित्या झालाय. त्यामुळं त्या दोघीही मनोजच्या विकृतीच्या बळी ठरल्यात का याचा तपास सुरू आहे. वैभव सोनवणे, IBN लोकमत, पुणे. पिंपरीची ही एकच घटना नाही की ज्यामुळे तुमच्या हृदयावरती अनेक घाव होतील. माणूस माणूस असण्याचे नियम कसे तोडतोय हे आपण पाहणारच आहोत. पण आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेच जाऊ नका, मी लगेच परततोय. पहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. गेला आठवडा समाजभान कुठं गेलंय असा प्रश्न थेट समाजातून होतोय. नेमक्या ह्या घटना घडल्या त्या थेट हृदयावरती हल्ला करणाऱ्या होत्या. नेमक्या काय होत्या या घटना पाहणारच आहोत ह्या स्पेशल रिपोर्ट मधून. भानावर नसलेली ही माणसं काय करून बसलेत याचं तरी त्यांना काही कळतंय की नाही असा प्रश्न पडतोय. हे कुठलं शौर्य त्यांना वाटलं असेल. अत्याचार करण्यासाठी ही ताकद कुठून येते हेच कळत नाही. ही ताकद कधी जाती वास्तवातून, कधी अहंकारातून, कधी सत्तेच्या माजातून, तर कधी विकृतीतून येते. कोपर्डीची ती अमानुष घटना, नवी मुंबईतल्या स्वप्नील सोनवणेचा झालेला खून, धुळ्यात गतिमंद मुलीवर बापानच केलेला अत्याचार अमानुषतेच्या पलीकडे जाऊन पोहोचलाय. माणूसच माणूस असण्याचे नियम मोडतोय. मागचा संपूर्ण आठवडा या घटनांनी स्वतःला माणूस समजणाऱ्या तुम्हा आम्हा सर्वांनाच लाजवणारा ठरला. कोपर्डी मधल्या त्या घटनेनं माणसातला अमानुषपणा समोर आला. एका अल्पवयीन मुलीचे नराधमांनी लचके तोडले. वासनांधनांनी हे कृत्य करून क्रोरियाच्या साऱ्या परिसीमा ओलांडल्या. या घटनेनंतर जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला गेला, पण गुन्हेगाराला जात नसते हे विसरून चालणार नाही. तसंच त्यावर चर्चा होऊन फायदा नाही, तर ठोस उपाय झाला पाहिजे असं भेदरलेल्या प्रत्येकाचं मत आहे. म्हणजे मुलीनं तर त्याचा प्रतिकार केलाच पाहिजे, पण तरुण जो रस्त्यावरना जो चालत असतो, ज्याला ती माझी कोणीही लागत नसताना सुद्धा त्याने मध्ये पडून त्या गोष्टीचा प्रतिकार केला पाहिजे. म्हणजे बाकीचं सगळं सहिष्णू मी मानव, पण असं जर कोणी केलं तर मी मारीन. तुझ्या हातात चाकू असेल त्यावेळी मी सुद्धा, माझ्याकडे काहीतरी आहे ना, आणि ते करायलाच पाहिजे. आणि स्वरक्षणासाठी केलेली गोष्ट तुम्हाला कायद्यानं काहीही होणार नाही. कोपर्डी नंतर नवी मुंबई सारख्या सायबर सिटीत सैराटलेल्या माथ्यांनी एकाचा जीव घेतला. एका मुलीसोबतचे प्रेमसंबंध स्वप्नील सोनवणेच्या जीवावर बेतले. पोलिसांकडे हे सोनवणे कुटुंबियांनी धाव घेतली होती, पण तरीही पोलिसांनी फिल्मी दम भरला. कदाचित तिथं पोलिसांनी पाऊल उचललं असतं तर आज स्वप्नील वाचला असता. स्वप्नीलला ठार करणाऱ्या नाईक कुटुंब आणि त्यांच्याशी संबंधित 7 जणांना अटक करण्यात आली आहे, तर मुलीलाही ताब्यात घेण्यात आलाय. तर दिरंगाई केल्यानं 2 पोलीस अधिकारी निलंबित करण्यात आले. पण जातीपातीच्या खोट्या भेदातून एखाद्याला इतक्या क्रूर पद्धतीनं मारलं जातं हे पाहिल्यावर वाटतं कुठं नेऊन ठेवलाय माझा पुरोगामी महाराष्ट्र. धुळ्यात तर हद्दच झाली. ज्यानं जन्म दिला, ज्याचा आधार तिला हवा होता, त्या पित्यानं तिच्यावर हात टाकला. पिंपळनेर शिवारातल्या घोड्यामाळ मधल्या या घटनेनं सारे सुन्न झाले. गतिमंद मुलीवर बाप गेल्या 4 वर्षांपासून सतत बलात्कार करत होता. यात ती गतिमंद मुलगी 3 वेळा गरोदर ही राहिल्याचं सांगितलं जात आहे. ताडपत्रीच्या झोपडीत त्याचा हा किळसवाणा प्रकार सुरू होता. या गुन्ह्यामध्ये एक 17 वर्षाची मुली आहे, विक्टीम आहे, आणि त्याच्यावर त्यांच्या स्वतःच्या फादर यांनी अत्याचार केलेले आहेत. त्याबद्दल गुन्हा रजिस्टर करून
आरोपीला तात्काळ अटक करण्यात आलेली आहे आणि आता तपास चालू आहे. 18 वर्षाची कमी वयाची आहे, 17 वर्षाची आहे. त्यामुळे यामध्ये 376 IPC आणि पॉक्सो कायदामध्ये पण गुन्हा दाखल झालेली आहे. विरारमध्येही क्रौर्याचं विदारक चित्र पाहायला मिळालं. प्रेमसंबंधातून एका माथेफिरू तरुणानं प्रियसीची हत्या केली. कारण काय तर त्या प्रियसीचं तिच्या मित्राशी बोलणं देवेंद्रला आवडत नव्हतं. याच रागातून देवेंद्रनं तिची हत्या केली. पोलिसांनी हत्येनंतर काही तासातच देवेंद्रला अटक केली आहे. खरंच हे सारं प्रकरण एका मागोमाग एक समोर आलं आणि विकृतीचं काळं रूप कसं पटकन स्पष्ट झालं. त्यातल्या दोषींवर कारवाई होईल, पण ज्यांच्यावर हा प्रसंग ओढावला त्यांचं काय? ज्यांचा जीव गेला त्यांचं काय? ज्यांना आयुष्यभर ही सल सोसावी लागेल त्यांचं काय होणार आहे? या प्रश्नांची उत्तरं समाजाकडे नाहीयेत, कारण माणूस माणूस असण्याचे नियम मोडतं. हृदय हेलावून सोडणाऱ्या या घटना घडतात त्यावेळी समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटतात. पण मग पुन्हा अशा घटना घडतात का? प्रत्यक्षात पुढील घटना घडेपर्यंत समाज निर्ढावलेला राहतो आणि आपल्या संवेदना हरवून बसतो का, असा सवाल समाजातूनच उभा राहतोय. बलात्कार आणि खून या घटना हीनपणाची पातळी गाठणाऱ्या आहेत. ज्या महाराष्ट्रात मुलींना शिक्षणासाठी प्रवृत्त करणारी चळवळ उभी राहते चालते, त्याच महाराष्ट्रात स्त्रियांना घराबाहेर पडण्यास भीती वाटावी अशा घटना सातत्याने घडत असतील तर ते काळाच्या मागे जाण्यासारखेच आहे. या घटना रोखण्यासाठी तुम्हा आम्हा सर्वांनाच सावध राहण्याची गरज आहे. क्राईम टाइम या लोकप्रिय कार्यक्रमातून आम्ही गुन्ह्यांचं किंवा गुन्हेगारांचं उदात्तीकरण करत नाही, तर गुन्ह्यांपासून सावध करण्याचा आमचा हा उद्देश आहे. कारण आपण जिथं असतो तिथं आजूबाजूलाच गुन्हा वावरत असतो. ऐन मोका साधून गुन्हा घडत असतो. म्हणून काही आढळलं संशयास्पद पोलिसांना कळवा बिनदिक्कत. आजच्या भागात इथेच थांबतोय. सावध राहा प्रत्यक्षाने. पाहत राहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश.